वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर, लाडक्या बहिणीकडे कमी लक्ष द्या, विधवा महिलांकडे जास्त लक्ष द्या तुम्ही, कारण की त्याचा पाठीराखण कोणीही नाही आहे आता. आणि जे सरकारच्या भरोशावर राहते तर निराधार ते 1500 रुपये येते, 700-800 रुपये तर लाईन बिल येऊन राहिलं आमच्या घरचं. तर त्या 1500मध्ये काय करणार? 2-2 मुलं जगवणार, घर खर्च चालवणार, आणि एकटी बाई काय काय जिम्मेदाऱ्या पार पाडणार? ज्यांचे नवरे धडीदंगड आहे, ज्याले चांगले नवरे आहे, घरदार आहे, सगळं शेतीवाडी सगळ्या गोष्टीनं बरोबर आहे, त्याला तुम्ही त्याच्या बायकाईले 1500 रुपये देऊन राहिले. लाडकी बहीणच वोटिंग करते का तुम्हाला? आम्ही विधवा बायका वोटिंग नाही करत, घटस्फोटित महिला वोटिंग नाही करत, अपंग लोक वोटिंग नाही करत तुम्हाला ह्या BJP सरकारले. मी कोणत्याही पक्षाची नाही. जो पक्ष विधवा महिलांचे, गरीब लोकांचे आणि अपंग लोकांचे कामं करतील ना, तो आमचा पक्ष. मी कोणत्याही पक्षात नाही आणि मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. भलेही माझा नवरा शिवसेनेमध्ये होता, कट्टर शिवसैनिक होता, पण मला जे योग्य वाटते ना त्याच व्यक्तीला मी वोटिंग करते. पहा, डॉक्टर पंकज भोयर, आपल्या वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीचं पद भेटलं तुम्हाला. नशीब तुमचं चांगलं आहे. त्या नशिबाबरोबर आता तुम्ही विधवा बहिणीचं तरी थोडं तरी काही ना काहीतरी त्यांचं म्हणजे असं व्यवस्थित करून द्या. एक भाऊ म्हणून, जसा त्या लाडक्या बहिणींचे भाऊ बनले तुम्ही, अजित भाऊ, देवा भाऊ, एकनाथ भाऊ, आणि एक तुम्ही पंकज भाऊ, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री. मग विधवा बहिणीचे भाऊ कुठे गेले? नवरा सोडून गेला, मग तुम्ही 4 भाऊही सोडून गेले त्यांना. थोडा तरी विचार करा ना की त्यांच्या मुलाचं कसं होईल. तिकडे लाडक्या बहिणीले 1500 रुपये, विधवा बहिणीले फक्त 1500 रुपये. अरे निदान त्यांना 1500 देता तुम्ही, तर आम्हाला 2500 तर द्या. कुठं तरी थोडीशी दया दाखवा, की जेणेकरून साऱ्या लोकांच्या मनात नफरत नाही व्हायला पाहिजे, तिरस्कार. जसं आज दररोज मी न्यूज पाहते तर सर्वांच्या नजरेमध्ये BJP म्हटलं की म्हणते BJP वाल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी फक्त स्वतःचा विकास केला म्हणते, फक्त स्वतःचा विकास केला. पण बाकी गोष्टीचं मला काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही कोणाचाही विकास करा, नाही तर नका करू. फक्त तेवढ्या लाडक्या बहिणीवर लक्ष कमी द्या आणि विधवा बहिणीकडे लक्ष जास्त द्या. टेन्शन द्याल हो तुम्ही पंकज भाऊ आम्हाला, आमच्या लेकराचे पैसे खाऊन. आता कोणता मजला चढवणार आहे तुम्ही, की कोणतं कॉलेज बांधणार आहे? समजत नाही. मी तर किरायानंच राहतो, पण मला काही स्वतःचं घर नाही, दार नाही आहे. झाडू पोछाचं काम करतो, 3000 रुपये महिना इथं किराया देतो. सांगा, 10,000मध्ये 10,000 रुपये महिना येते, 3000 किराया जाते. आणि काय करून त्याच्यात 1000 रुपये महिना तर पोराच्या गाडीचा द्या लागते. तुमचे लेकरं इंग्लिश मिडियमले आहे, माझ्या पोरं इंग्लिश मिडियमला नाही आहे. आपलं इथंच आहे ते जे गव्हर्नमेंट मान्य शाळा आहे, ते वर्धेची आपली, पण तरी जाणं येणं करायला 1000 रुपये द्या लागते महिन्याच्या गाडीची पोराले. विचार करा. तुम्हाला काय म्हणते, आमदार खासदार एवढे असून तुम्ही पालकमंत्री, तुमचा निधी काही कमी नाही भेटत तुम्हाला. जो मानधन भेटते ना, 1.5 लाख रुपये मानधन मिळते, तो तुम्हाला पुरत नाही, तर आम्हाला 10,000 होत असेल का? विचार करा.